चला आज आपण खमंग आणि कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी कशी करायची ते बघूया। तर आपण वेगळ्या प्रकारे ही वडी करणार आहोत। तर इथे मी कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे। आता त्यावरती आपण थोडं डाळीचं पीठ आणि ज्वारीचं पीठ मिक्स करून टाकलेलं आहे। 2 ते 3 चमचे पीठ टाकलेलं आहे। तर मिरची आणि जिरे याची पण पेस्ट केलेली आहे, ती आपण टाकून दिलेली आहे। हळद टाकायची आहे आणि मीठ चवीप्रमाणे। आपण मिरची टाकलेली आहे त्यामुळे तिखट नाही टाकायचं आहे। आता छान व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे कालवून घ्यायचं आहे। अगदी थोडं थोडं पाणी टाकून कालवायचं आहे, नाही तर खूप पातळ होतं। अशा प्रकारे आपण त्याचा गोळा मळून घेणार आहोत। आता आपला गोळा तयार आहे। आता आपण एका चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे, त्यावरती आपण हा गोळा पसरून घेणार आहोत। छान व्यवस्थित पसरून घ्यायचं आपल्याला। खूप मस्त आणि कुरकुरीत अशी वडी होती ही। सर्व गोळा आपण व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे, पातळसर असा थर करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मी सर्व मिश्रण आपण थापून घेतलेलं आहे। आता एका कढईमध्ये थोडं पाणी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये स्टँड ठेवून द्यायचं आहे आणि ही चाळणी त्यावर ठेवून आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे सगळं मिश्रण। आता हे आपल्याला छान वाफवून घ्यायचं आहे। 5 ते 10 मिनिटं हे छान वाफवून होतं। वाफवून झाले का आपण त्याच्या वड्या अशा प्रकारे आपल्याला आता वाफवून झालेला आहे। वाफवून मी काढलेला आहे बाजूला। आता आपण त्याच्या वड्या कट करून घेऊया आणि नंतर आपल्या वड्या तळून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे आपण वड्या पाडून घेतलेल्या आहेत। तुम्ही हव्या त्या आकारात वड्या कट करून घेऊ शकता। आता ह्या वड्या आपण तळून घ्यायच्या आहेत। मस्त आणि कुरकुरीत आपली कोथिंबीर वडी तयार होते। अशा प्रकारे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आपल्याला। अगदी मस्त अशी आपली रेसिपी तयार आहे। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।